नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला। तर आज मी बनवणार आहे न्यूट्रेला घालून फोडणीची खिचडी। तर मस्त झाली आहे ही आणि सोयाबीनच्या वड्या असल्यामुळे ही खिचडी एक पौष्टिक प्रकार होणार आहे। नक्की ट्राय करून बघू शकता तुम्ही। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, अगदी सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। न्यूट्रेला घालून खिचडी करण्यासाठी एक कांदा मी चिरून घेतलेला आहे, एक मीडियम साइज टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रक लसणची पेस्ट, बटाट्याची काप, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं। नंतर मी ह्या सोयाबीनच्या वड्या 15-20 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या। चला मग फोडणीला सुरुवात करूया। मी इथं जवळपास 1.5 वाटी तांदूळ घेतले आहेत आणि अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ छान 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपण फोडणीसाठी सुरुवात करूया। तर कुकरमध्ये मी तेल घातलंय, तेल चांगल्या प्रकारे तापलंय। आता त्यामध्ये जिरं मोहरी घालूया, नंतर हिरवी मिरची, अद्रक लसणची पेस्ट, याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। नंतर कढीपत्त्याची पानं, नंतर बारीक चिरलेला कांदा, नंतर त्यामध्ये बटाट्याचे काप घालायचे। आता यामध्ये शेंगदाणे घालूया, बटाटा चांगल्या प्रकारे झाल्यावर आता यामध्ये मसाले घालूया। तर यामध्ये मी हळद घातली आणि किंचित प्रमाणात लाल मिरची पावडर घातली, कारण की हिरवी मिरची घातलेली आहे। नंतर त्यामध्ये हा खिचडी मसाला आहे आणि धन्यांचं कूट आहे, तर हा आपण यामध्ये घालूया। मसाले घातल्यानंतर टोमॅटो घालू, त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये उकडलेल्या न्यूट्रेला घालू, चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। सोयाबीनच्या वड्यांना चांगल्या प्रकारे मसाला लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये तांदूळ घालूया, तांदूळ आणि डाळ जी आपण धुवून घेतली होती ती, छान मिक्स करून घ्यायचं। भाजल्यासारखे करून घ्यायचे ते तांदूळ आणि डाळ। तांदूळ चांगल्या प्रकारे भाजून झाल्यावर त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं। मी इथं खिचडीमध्ये घालण्यासाठी 3 वाटी पाणी गरम केलंय। आता गरम पाणी कुकरमध्ये घालूया, वरतून मस्त कोथिंबीर घालायचा, खूप मस्त सुगंध येतोय। परत एकदा
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता उकळी आलेली आहे. आता झाकण लावून आपण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये न्यूट्रेला घालून केलेली खिचडी तयार होते. तर 3 शिट्ट्यांमध्ये खिचडी तयार आहे. बघूया शिजली की नाही ते. वा वा वा, मस्त सुगंध येतोय. अशा प्रकारे खिचडी तयार आहे. रात्रीच्या टायमाला तर एकदम परफेक्ट आहे. तुम्ही करून बघू शकता. नक्की प्रयत्न करा करण्याचा.